नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 22वा दिवस आणि ठरल्याप्रमाणे आजचा आपला दिवस होता लेग डेचा. बेसिकली आपण आतापर्यंत बघतोय की दर सोमवारी लेग डे असतो, पण मागच्या सोमवारी एक ड्रॉप झाल्यामुळे आज थोडं शेड्यूलमध्ये चेंज झालं आणि त्यानुसार आज आपण लेग डे हिट केला. लेग डेमध्ये आज बेसिकली लेग आणि शोल्डर्स असं एक कॉम्बिनेशननी गोष्टी जाणं गरजेचं होतं, पण एक कमी टाईममुळे थोडंसं त्या गोष्टींना ॲडजस्ट करून प्रॉपरली वर्कआउट करणं गरजेचं होतं आणि म्हणून मग आधी पूर्ण कॉर्ड्स कव्हर करून घेतले, त्यानंतर ग्ल्यूट्स मसल कव्हर करून घेतले. बऱ्याच दिवसांनंतर आज स्टिफ लेग्स डेडलिफ्ट हिट केलं, कारण की जवळपास मागच्या 3 सेशनपासून स्टिफ लेग्स हिट केले नव्हते. त्याच्यामुळे ग्ल्यूट्स मसल जो आहे तर त्याच्यामध्ये ग्ल्यूटियस मॅक्झिमस जो आहे तर त्याच्यामध्ये आपण तेवढा त्याच्यावरती फोकस करत नव्हतो, पण आज त्याला करणं गरजेचं होतं आणि म्हणून आज एक्सरसाइज परफॉर्म केली. आज लंजेसमध्ये बऱ्याच दिवसानंतर जम्पिंग लंजेस केल्या, त्याच्यामुळे थोडंसं कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती आणि सोबत कॉर्ड्सवरती जास्त एक ताणाव आज आणता आला. त्यामुळे जे कॉर्ड्स हिट झाले तर ते खूप चांगले हिट झालेत. आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आज खूप सारे व्हेरिएशन्स केले ॲक्च्युअली, कारण की आज स्टार्टिंगच वर्कआउटची फ्रंट स्क्वॉट्सने केले आणि जो काही एक मेन सेट किंवा मेन जो जोर होता लेग डेसाठीचा तर तो आणला लेग प्रेसमध्ये. आज लेग प्रेसचे 200 केजीसाठीचे 3 सेट हिट केले, प्रत्येक सेटमध्ये 20 रेप्स इच असं एक वर्कआउट केलं. त्याच्यामुळे आज स्क्वॉट्स हेवी मारले नाही. ऑब्व्हियसली फ्रंट स्क्वॉट्स मारत असताना वेट कमी जाणार आणि म्हणून मी फ्रंट स्क्वॉट्स खूप कमी वेळेस मारतो आणि आतापर्यंत मी खूपच कमी रेंजमध्ये स्क्वॉट्स हिट करत होतो, कारण की जी पोझिशन असते स्क्वॉट्सची तर ती आय वॉजंट शुअर की मला 100% जमते का नाही जमते. त्यामुळे मी तिथे बरेच दिवस तर मी रिकाम्या बारनीच वेट हिट करत होतो, पण आज मी दोन्ही साईडनी एक 15-15 केजी लावले होते आणि त्यानुसार मग 15-15, 30 आणि 20-50 असं 50 केजीचे फ्रंट स्क्वॉट्स हिट्स केले. ठीक आहे, पण चांगले जमले आणि पूर्ण फॉर्म अँड टेक्निकमध्ये फॉलो करत असल्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम आला नाही. आणि मग त्याच्यानंतर जे एक्सरसाइजेस केल्या आहेत जसं की लंजेस असतील, लेग प्रेस असतील, लेग एक्सटेन्शन असतील, त्यामुळे कॉर्ड्स खूप चांगल्या प्रकारे हिट झाला. त्यानंतर स्टिफ लेग डेडलिफ्ट आणि त्यानंतर मग साईड बाय साईड काफ मसल्स, हॅमस्ट्रिंग मसल्स आणि त्यासोबत कॉम्प्लिमेंटरीमध्ये शोल्डर मसल हिट केला. शोल्डरमध्ये ऑब्व्हियसली ओव्हरहेड प्रेस, लॅटरल रेजेस आणि आज इन्स्टेड ऑफ फेस पुल्स किंवा बाकीच्या गोष्टी आज शोल्डरमध्ये एक्सटेन्शन केलं. सो एक स्ट्रेंथनिंग जी आहे तर ती पण एक प्रॉपर गरजेची असते. आता एक्झॅक्टली आपण टिश्यूला काय म्हणतो मला आठवत नाही का टू बी ऑनेस्ट, पण त्याची स्ट्रेंथनिंग गरजेची आहे. मी दररोज वॉर्मअपमध्ये तो सेट परफॉर्म करतो, एक्सटर्नल रोटेशन जे आपण करतो ते. पण आज जे वेट होतं 7.5 किलोपर्यंत आज हिट केलं, त्याच्यामुळे त्या मसलची खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली दिसते. कारण की मला आठवतं आहे की लास्ट टाइम जेव्हा मी हिट केलं होतं तेव्हा 5 किलो पण मारणं थोडंसं अवघड होतं आणि तिथं फ्लेक्झिबिलिटी पण प्रॉब्लेमच होता. पण आज फ्लेक्झिबिलिटीमध्ये सुद्धा आणि स्ट्रेंथमध्ये सुद्धा मला फरक जाणवला. त्या गोष्टीमुळे आनंद आहे, म्हणजे एक परफॉर्मन्स जो वाढत जातो आहे ऑब्व्हियसली आनंद होणारच. बाकीचा दिवस छान गेला. आज संध्याकाळी वर्कआउटला गेलेलो असल्यामुळे दिवसभर डाएट प्रॉपर फॉलो करणं गरजेचं होतं. मसल रिकव्हरी आज गरजेची होती. आज हनुमान जयंती असल्यामुळे डाएटमध्ये बराच अफेक्ट झाला, कारण की आज ना अंडे खाऊ शकत होतो ना चिकन खाऊ शकत होतो, पण अंड्यांना पनीरनी आणि चिकनला सोयाबीननी असं काहीतरी रिप्लेस करून एक थोडंसं प्रॉपर डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न केला. पण ते कितीपत झालं आहे आय डोंट नो. ऑब्व्हियसली बाहेरचं काही खाल्लं वगैरे नाही आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू केल्या आहेत. बाकीची कॉफी असतील, कार्ब्स इंटेक असेल, वॉटर जे काय असतील त्या गोष्टी कंटिन्यू ठेवल्या. बाकी छान गेला दिवस आणि आता आज रात्री जेवण लेट झाल्यामुळे थोडंसं कॅलरीज एक्सेसिव्ह बर्न करणं गरजेचं होतं, म्हणून एक लॉंग वॉक घेऊन आलो आज आणि या लॉंग वॉकमध्ये जवळपास 200 कॅलरीज बर्न झाल्या. 3000 स्टेप्स, 3500 स्टेप्स असं काहीतरी आज डिस्टन्स कव्हर झालं. अर्धा तास मी वॉक केला, त्यामुळे आजचा अख्खा दिवस छान गेला. बाकी उद्या भेटूयात. आराम करा, मी पण आराम करतो. थँक्यू, धन्यवाद.